यांची सरासरी वय 5 वर्ष आहे. D फॉर दिव्या, R फॉर राजा, B फॉर बानो आणि M फॉर नीता. याची सरासरीचा करताना आपण सगळ्याला किती घटक आहेत 1 2 3 4 म्हणून भागले किती ना 4 ना. आता यांची वय दिली आपल्याला. यांनी कोणाकोणाचं वय सांगितलं रे बाळांनो? राजाचे वय 2 वर्ष म्हणजे राजाचं वय 2 वर्ष. इथं बानोचं वय किती दिलं? 6 वर्ष आहे. बानोचं वय 6 वर्ष. मिताचं वय 7 वर्ष दिलं. मिताचं वय 7 वर्ष दिलं नाही तो दिव्याचं वय बरोबर 5 भागीला 4 करायचं काय? आता दिव्याचं वय करायसाठी याने याला मल्टिप्लाय करायचं बरोबर. किती झाले? याने याला मल्टिप्लाय केलं 4 म्हणजे 20. इथे 20 झाले. यांची बेरीज किती व्हायली रे? यांची बेरीज किती व्हायली? 5 6 6 12 13 13 14 15 बरोबर आहे. आणि हे 15 पलीकडे गेले 20 वजा 15 म्हणजे दिव्या किती झाली? 5 वर्षाची. आता इथे दिव्या भेटली आपल्याला. कोण भेटलं? दिव्या भेटली. आता आपल्याला कोणाकोणाचं काय बघा. ती इथपर्यंत संपलं आपलं सगळं समीकरण. आता इथून सुरू झालं. दिव्या आणि तिची चुलत बहीण. दिव्या आणि तिची चुलत बहीण कोण आहे रे? नैना. नैनाचा येणी. नैनाचा भाऊ निशी. नैनाचा भाऊ निशी येणी. तिची चुलत बहीण प्रीती. तिची चुलत बहीण प्रीती. प्रीतीचा जुळा भाऊ. प्रीतीचा जुळा भाऊ म्हणजे हे ट्विन असणार आहे. जुळा भाऊ. काय जुळा भाऊचं नाव आहे? सौम्य. सौम्य म्हणजे यस फॉर सौम्य. आणि तिचा धाकटा भाऊ डू. लक्षात आलं? हे किती जण झाले? एकूण सदस्य पहा मोजा. त्यांची सरासरी दिली किती? 10 वर्ष. सरासरी दिली 10 वर्ष. 1 2 3 4 5 आणि 6 6 ने याला गुणायचं डायरेक्ट 60 टाकून द्यायचं. कळालं? सरासरी मध्ये कळालं? आता कोणाकोणाचे वय दिले बा. दिव्याचं वय आपल्याला माहित होतं पहिलंच इथं 5 वर्ष. ठीक आहे. काढायचं वय कोणाला आहे? नैनाचं वय काढायचं आपल्याला. हे नैनाचं नाही. निश्चित किती दिलं रे? निश्चित वय 18 वर्ष. 18 वर्ष निश्चित वय. प्रीतीचं वय किती दिलं? 6 वर्ष. 6 वर्ष घेतलं. प्रीतीचं वय जर 6 वर्ष असेल तर जुळ्या भावाचं वय सौम्यचं पण 7 वर्ष असणार आहे. प्रीतीचं आणि सौम्यचं वय सारखं काऊन असणार? तर ते दोघं जुळे आहेत म्हणून दोघं एकदा जन्मले ना 6 वर्ष. आणि गुड्डूचं वय 1 वर्ष आहे बरोबर 60. आता काय करायचं? हे 5 वर्ष आणि हे सगळी बेरीज करायची. हे नैना बरोबर किती झालं रे? आता या सगळ्यांची 60 मधून बेरीज वजा करायची. हे 5 आणि 1 6 झाले बरोबर आहे. 5 आणि 1 6 झाले. सायंत्रिक 18 आणि 18 आणि 18 36 वर्ष. 60 मधून 36 गेल्या 10 तून 6 गेले किती झाले रे? 4 बरोबर आहे. आणि इथं 4 आणि इथे किती झाले? 2 म्हणजे नैनाचं वय नाही का किती वर्ष सापडलं आपल्याला? 24 वर्ष. तर नैना आपली झाली 24 वर्षाची. लक्षात येत आहे? समीकरण लक्षात आलं का? काय करायचं? सांगायचं डबल. कळालं सर. ओके.